नमस्कार मित्रांनो, तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी MPSC राज्यसेवा परीक्षेसंदर्भामध्ये संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आज आपण ही जी माहिती पाहणार आहोत ती लीगल माहिती आहे. म्हणजेच आयोगाला जे तुमच्याकडून अपेक्षित आहे त्या सर्व गोष्टींची चर्चा, अर्थात राज्यसेवेमार्फत भरली जाणारी पदे, पात्रता जी तुम्हाला पाहिजे आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता, शारीरिक अर्हता, निवड प्रक्रिया, त्याच्यानंतर मुलाखत, केंद्र निवड, शिफारस, परीक्षेचे टप्पे, त्याचबरोबर वयोमर्यादा जी तुम्हाला MPSCसाठी पाहिजे आहे, त्यानंतर परीक्षेचा पॅटर्न, त्या परीक्षेच्या पॅटर्ननंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला इतर महत्त्वपूर्ण गोष्टींची जाण असणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण इतर महत्त्वपूर्ण गोष्टींची देखील माहिती या ठिकाणी घेणार आहोत. तर ही सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आज याच माहितीबरोबर आणखी काही जर महत्त्वाचं वाटलं तर आपण त्या ठिकाणी चर्चा करूच. पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये, पुढील व्हिडिओमध्ये आपण तयारी, बुक लिस्ट आणि त्याच्यानंतर स्टडी प्लॅन, स्ट्रॅटेजी वगैरे बाकीच्या गोष्टींसंदर्भात पुढील व्हिडिओमध्ये करूया. आजची ही जी चर्चा आहे ती आयोगाच्या लीगल पेजवरचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या विषयांवरची ही चर्चा आहे आणि त्यातील मुख्य पॉईंट्स आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर ओके, तर आपल्या चर्चेला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण राज्यसेवा परीक्षेमार्फत भरली जाणारी जी काही पदे आहेत, एक संवर्ग व पदे याबाबत संक्षिप्त तपशील आहे. तर त्यामध्ये पदांच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करूया. तर वेतन आणि उच्च पदावरची जी काही बढती आहे ते आपण लेक्चर किंवा व्हिडिओ स्टॉप करून आपण पाहू शकता. आणि नियुक्तीचे ठिकाण तर महाराष्ट्रात कुठेही, हे तर सगळ्यांसाठी सेमच आहे. पण हे जे 2 कॉलम्स आहेत ते आपण व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता. आपण अनुक्रमे पदाचे नाव हे या ठिकाणी पाहूया. तर अनुक्रमे 1 उपसंचालक किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 1 उपायुक्त गट अ, हे 1 नंबरचं पद आहे, यामधून भरलं जाणार. त्याच्यानंतर उपजिल्हाधिकारी गट अ, 3 नंबरला आहे पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ, 4 नंबरला आहे सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ, 5 नंबरला आहे उपनिबंधक सहकारी संस्था गट अ, 6 नंबरला आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ, आणि 7 नंबरला आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ. तर हे या ठिकाणी पुढील पदे आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहूया. 8 नंबरला आहे मुख्य अधिकारी नगरपालिका किंवा नगर परिषद गट अ. 9 नंबरचं त्या ठिकाणी पद आहे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साइज डिपार्टमेंट कॅटेगरी ए. त्याच्यानंतर हे आहे गट अचं शिक्षणाधिकारी. 10 नंबरचं पद आहे शिक्षणाधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ, प्रशासन शाखा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट. 11 नंबरचं पद आहे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2, मगाशी श्रेणी 1 पाहिलं होतं, सहाय्यक आयुक्त गट अ. ओके. 12 नंबर आहे उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ. 13 नंबर आहे तहसीलदार गट अ. 14 नंबर आहे सहाय्यक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ. 15 नंबर आहे उपशिक्षणाधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब. मगाशी आपण गट अ पाहिलं होतं आणि शिक्षणाधिकारी होतं आणि प्रशासन शाखेचीच ही देखील पोस्ट आहे. 16वा आहे सेक्शन ऑफिसर म्हणजेच कक्षा अधिकारी गट ब. एक आहे मंत्रालयीन विभाग, एक आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. ओके. तर यांच्या ज्या काही प्रमोशन्स आहेत किंवा त्यांचे जे काही स्केल आहेत ते आपण व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी पाहू शकता. तर मुख्य अधिकाऱ्याचं स्केल काय आहे S20 56,100 ते 1,77,500 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते, त्याच्यामध्ये ॲड करून महागाई भत्ता व देय भत्ते त्या ठिकाणी मिळतील. अशाच पद्धतीने सर्व त्या ठिकाणी खालील सर्व पोस्टसाठी स्केल्स आहेत ते आपण पाहू शकता. तर पुढील पेजवरती आपण दुसरी पदे पाहूया. 14 नंबरचा आहे सहाय्यक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट. 15 उपशिक्षणाधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा. 16 आहे कक्ष अधिकारी गट ब मंत्रालयीन विभाग महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तर ही जे 16 पर्यंतचे जे काही पदं होते ते आपण त्या ठिकाणी पाहिलेले होते मागील पेजवरती, पण या ठिकाणी पुढच्या पेजवरती आल्यामुळे आपण रिपीट या ठिकाणी ते वाचलेले आहेत. 17 नंबरचा आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब म्हणजेच असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर ARTOचं पोस्ट आहे, जे डिप्लोमा लेवलवरती MVIची पोस्ट भरली जाते, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर.
तर त्या पोस्टचं प्रमोशन या पोस्टवरती होतं, त्यामुळे याचं महत्त्व तुम्हाला माहीत असेल. डिरेक्टली तुम्हाला राज्यसेवेमार्फत ARTOचं पोस्ट या ठिकाणी मिळू शकते. ओके. त्यानंतर आहे 18 नंबर लेखा अधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब. त्याच्यानंतर आहे 19 नंबर सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब. ओके. आता पुढील पेजवरती आपण जाऊया ॲडिशनल माहितीसाठी. तर आणखी एका पुढील माहितीसाठी आपण पुढच्या पेजवरती जाऊया. ही झाली 19 नंबर. 20 नंबरपासून आणखी एकदा पाहूया. हां, मुख्य अधिकारी नगरपालिका परिषद गट ब. मगाशी आपण मुख्य अधिकारी पाहिलं होतं, गट अ पाहिलं होतं, आता गट ब आहे. त्याच्यानंतर आहे सहाय्यक निबंधक अधिकारी सहकारी संस्था गट ब. 22 नंबर आहे उपाधीक्षक भूमी अधिलेख गट ब. 23 नंबर आहे उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क. मगाशी अधीक्षक पाहिलं होतं, आता उपाधीक्षक आहे. हे गट ब आहे, मगाशीचं गट अ होतं. सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब. मगाशी होतं सहाय्यक आयुक्त गट अ. आता 25 आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी गट ब. त्याच्यानंतर 26 नंबर उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब. 27 आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृहप्रमुख प्रबंधक गट ब. 28 नंबर आहे नायब तहसीलदार गट ब. 28 पद आहे. याचं देखील तुम्ही पॉज करून त्या ठिकाणी स्केल व बाकीच्या ज्या काही प्रमोशनच्या रिलेटेड माहिती आहे ती पाहू शकता. आणि पोस्टिंगचं तर ठिकाण महाराष्ट्रात कुठे आहे सर्वांसाठी सेम आहे, त्यामुळे ते सांगण्याची गरज नाही. फक्त कॉलम नंबर 2 आणि कॉलम नंबर 3 व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. आता पुढील माहितीला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. आणखी काही पोस्ट भरल्या जातात. 26 नंबरची पोस्ट आहे उद्योग अधिकारी तांत्रिक, ही आत्ताच आपण पाहिली शेवटला. त्यातील 27 नंबर आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृहप्रमुख प्रबंधक गट ब. यापैकीचं जे काही पद आहे ते या 27व्या पोस्टमधून भरलं जातं. आणि 28वा आहे नायब तहसीलदार. ओके. तर ही पदं आता आपण पाहिली, पण परीक्षेचे टप्पे काय आहेत, परीक्षेचे टप्पे या पुढचा मुद्दा आहे. परीक्षेचे टप्पे. आता आपण पदांचं त्या ठिकाणी विभागणी पाहिली, पदांची विभागणी पाहिली. कुठल्या कुठल्या विभागामध्ये किंवा कुठली पदे MPSC राज्यसेवेमार्फत भरली जातात. MPSC राज्यसेवेमार्फत ह्या एकमात्र परीक्षेनं एवढे 28 प्रकारची पदे भरली जातात. टोटल ही 28 प्रकारची पदे या एकमात्र परीक्षेने भरली जातात. ह्या पदांची नावं आता आपण पाहिली. तर आता पुढचा आपला मुद्दा आहे परीक्षेचे टप्पे. म्हणजेच ही परीक्षा त्या ठिकाणी तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल तर किती टप्प्यांमध्ये आहे, तर ही परीक्षा आहे 2 टप्प्यांमध्ये केली जाते. एक आहे पूर्वपरीक्षा, दुसरी आहे मुख्य परीक्षा. आणि परत मुख्य परीक्षेचे 2 टप्पे आहेत. एक आहे लेखी परीक्षा म्हणजेच लेखी मुख्य परीक्षा, आणि तिसरी आहे मुलाखत इंटरव्ह्यू. त्यालाच UPSC मध्ये पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हणतात. ओके. तर पूर्वपरीक्षा आहे 400 गुणांची आहे. त्याच्यानंतर आहे लेखी परीक्षा, ही झाली पूर्वपरीक्षा, याला आपण स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो. या पूर्वपरीक्षेमधून फक्त तुमची स्क्रीनिंग केली जाते, हे मार्क काउंट केले जात नाहीत परत. हे फक्त मुख्य परीक्षेसाठी प्रवेश घेण्यासाठी आहे. तर मुख्य परीक्षेची जी लेखी परीक्षा आहे ती 800 गुणांची असल्यामुळे याचे मार्क्स काउंट केले जातात फायनल यादीमध्ये. आणि याच्यातून सिलेक्शन होऊन परत मुलाखतीला सिलेक्शन होतं, ती आहे 100 गुणांची. ती आहे 100 गुणांची. या 900 गुणांचंच कॅल्क्युलेशन शेवटी केलं जातं तुमच्या सिलेक्शनमध्ये. हे आले परीक्षेचे टप्पे. तर या ठिकाणी डिटेल्समध्ये पाहूया. पूर्वपरीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या विहित मर्यादित सीमित करण्यासाठी घेण्यात येते. याकरिता पूर्वपरीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा गुण जास्त मिळवणाऱ्या उमेदवारास मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येते. म्हणजेच आयोगाकडून कट ऑफ लाईन त्या ठिकाणी डिस्प्ले केली जाते पूर्वपरीक्षा झाल्यानंतर, आणि केवळ मुख्य परीक्षेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. आता तुम्ही म्हणाल ही काय माहिती सर्वांनाच आहे, पण प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर हा व्हिडिओ जो आहे तो साधारणतः जे आता फायनल इयरला विद्यार्थी आहेत किंवा जे राज्यसेवेची अजून माहिती शोधत आहेत त्यांच्यासाठी जास्त उपयोगाचा आहे. जे विद्यार्थी मुरलेले आहेत, 1, 2, 3, 4 अटेम्प्ट दिलेले आहेत, त्यांच्यासाठी शक्यतो हा व्हिडिओ जास्त उपयोगाचा, पण इतका नाही कारण त्यांना सर्व माहिती आहे ऑलरेडी. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी जास्त उपयोगाचा आहे. आणि पुढील जे व्हिडिओ येणार आहेत स्ट्रॅटेजी वगैरेचे, त्यात युनिक स्ट्रॅटेजीज असणार, ते सर्वांसाठी उपयोगाचे असणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. तर पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारल्यात घेतले जात नाहीत, हे देखील आपण डिक्लेअर केलं होतं. मुख्य परीक्षेकरता आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतात. आता पूर्वपरीक्षेच्या बाबतीत जे आहेत ते
मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये तेच आहे. मुख्य परीक्षेची ही जी 800 मार्कांची लेखी परीक्षा आहे, या 800 गुणांच्या लेखी परीक्षेची देखील कट ऑफ लाईन डिक्लेअर केली जाते आणि ती कट ऑफ लाईन क्रॉस करणारेच विद्यार्थी मुलाखतीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतात. तर जाहिरात अधिसूचनेतील तरतुदीनुसार विहित अटींची पूर्तता करणाऱ्या व मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येते. आता तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला मुख्य परीक्षेची जी लेखी आहे तिथंपर्यंत कोणी पाहत नाही, पण ज्यावेळी तुमची मुख्य परीक्षा पूर्ण होते तिथून पुढं ज्यावेळी तुम्ही मुलाखतीमध्ये जाता तिथं तुमचे पूर्ण डॉक्युमेंट्स पाहिले जातात. ॲज पर द ॲप्लिकेशन फॉर्म यू मेन्शन इन द MPSC, they check your qualification, check your eligibility and compare the documents with the actual documents, okay, and then they qualify you for the interview. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो. एकदा इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पुढे तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. जे काही तुमचं स्क्रीनिंग व्हायचं आहे डॉक्युमेंट्सच्या बाबतीमध्ये ते मुख्य परीक्षेनंतर होऊन जातं आणि इंटरव्ह्यूमध्ये प्रवेश तुमचे पूर्ण पडताळणी करूनच दिला जातो. त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन फिक्स असतं मुलाखत पास झाल्यानंतर. तर हे झाले परीक्षेचे टप्पे. पुढचा आणखी एक मुख्य विषय आपण पाहूया, वयोमर्यादा. पात्रता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि त्या पात्रतेमधला वयोमर्यादा हा सबमिट आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की भारतीय नागरिकत्व, भारताचा नागरिक असला पाहिजे, ही पात्रता आहे राज्यसेवेसाठी. त्याच्यानंतर आहे वयोमर्यादा. वयोमर्यादा म्हणजेच तुमचं वय मॅक्सिमम किती असलं पाहिजे. तर जाहिरातीमध्ये नमूद केलेला जो दिनांक आहे त्या दिवशी तुमचं ते वय कॅल्क्युलेट केलं जातं. जाहिरातीमध्ये जो लास्ट डेट असते, जाहिरातीमधली लास्ट डेट ॲप्लिकेशनची, त्या लास्ट डेटचं तुमचं एज कॅल्क्युलेशन केलं जातं. तर त्या ठिकाणी किमान 19 वय असणं गरजेचं आहे. कुठल्याही कॅटेगरीचा असो 19 वय आहे. आणि त्यानंतर इकडं बाकीचं जे वय आहे हे अमागास वय आहे 43, मागासवर्गीय आहे 43 प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी. त्यानंतर कमाल वय आहे म्हणजे मॅक्सिमम एज, याच्या पलीकडे असता कामा नये. त्यानंतर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजाधिष्ठ अधिकारी यांच्यासाठी अमागास म्हणजेच अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 43 आहे, मागासवर्गीयांसाठी 48 आहे, दिव्यांगांसाठी 45 आहे, अनाथांसाठी 43 आहे आणि इतर म्हणजेच ऑदर जे काय आहेत यांच्यासाठी अमागास हे प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी आहे फक्त 43 आणि 43. इतर म्हणजे बाकी ह्या सर्व कॅटेगरीत जे बसत नाहीत ते आपण सर्व इतर जे काही जनरल आहेत, जनरल कॅटेगरीतले UR आहेत अमागास, त्यांच्यासाठी 38 आहे आणि मागासवर्गीय जे आहेत मागासवर्गीय त्यांच्यासाठी आहे 43 म्हणजे कॅटेगरीनुसार. तर विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल करण्यात येणार नाही. म्हणजे फक्त एवढ्या कॅटेगरीमध्येच तुम्हाला शिथिल करण्यात येते, बाकीच्या कुठल्या कॅटेगरीत शिथिल करण्यात येत नाही. आपण व्यवस्थित पॉज करून वाचू देखील शकता. आता आपण पुढील स्लाईडवरती जाऊया. पुढील स्लाईड कशाच्या संदर्भामध्ये आहे पाहूया. शैक्षणिक अर्हता हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन काय. तर राज्यसेवेमार्फत भरले जाणारे काही पदं एका विशिष्ट शैक्षणिक अर्हतेसाठी असतात. तर ते कोणते आहेत पाहूया. खाली नमूद पदे वगळून इतर सर्व पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली विहित अर्हता. म्हणजे आता खाली हे जे काही 1, 2, 3, 4 आणि 5 या प्रकारची जी पदे आहेत ती सोडून सर्व 23 पदे, टोटल 28 पदे होती, त्यातली ही 5 पदे सोडून उरलेली 23 पदे यांच्यासाठी फक्त तुम्हाला डिग्री असणं आवश्यक आहे किंवा महाराष्ट्र शासनाने इक्वॅलंट टू डिग्री म्हणून जे काही पदवी समतुल्य अशा पद्धतीची विहित अर्हता दिलेली आहे ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इतर परीक्षांसाठी इतर पदांसाठी त्या ठिकाणी ऑप्शन भरता येतो. पण हे जे काही 5 पद आहेत, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ याच्यासाठी आहे आणि त्याच्यानंतर दुसरं एक पद आहे लेखाधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब. ही 2 पदे जी आहेत, सहाय्यक संचालक विभाग महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, लेखाधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब या 2 पदांसाठी आहे. संविधिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेची स्नातक पदवी केवळ कॉमर्स किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालची अंतिम परीक्षा उत्तीर्ण. एकतर तुमच्याकडं कॉमर्सची 55% संविधिक विद्यापीठाची म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठांची स्नातक जी काही डिग्री असेल ती असली पाहिजे किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स यांनी घेतलेली जी काही सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा आहे ती उत्तीर्ण झालेली असणं गरजेचं आहे किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा संविधिक विद्यापीठाची वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी. म्हणजे तुमच्याकडे PG जरी असेल तरी चालतं, कारण PG तुम्हाला डिग्री असल्याशिवाय PG तर करता येत नाही हे माहिती आहे. त्यामुळे मिनिमम आहे डिग्री
मान्यताप्राप्त विद्यापीठांची डिग्री असणं गरजेचं आहे, सांविधिक विद्यापीठांची. त्यानंतर सांविधिक विद्यापीठाची वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी, इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण. आणि 5 नंबरचं आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषतेसह पदवी MBA. ओके, तर ही 5 त्या ठिकाणी शैक्षणिक अर्हता यावरील 2 पदांसाठी आहेत. आता आहे 3 नंबरला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी. ही या ठिकाणी काही जणांचं मेकॅनिकल ऑटोमोबाईलवाले इंजिनिअरिंगवाले जे आहेत त्यांच्यासाठी हे अत्यंत म्हटलं तर ड्रीम जॉब. RTO होणं सर्व विद्यार्थी MUAची करत असतात, पण MUAच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो, यामध्ये जे कोणी MUA करत असतील तर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब ही जी परीक्षा आहे ती सुद्धा त्या ठिकाणी MUAच्या त्या ठिकाणी MUA देऊन तुम्हाला प्रमोशन घेऊन ही पोस्ट मिळवावी लागते. ही ARTOची पोस्ट आहे, असिस्टंट RTO. तर यासाठी कुठलं लागतं, भौतिकशास्त्र व गणित या विषयांचं विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी. एकतर तुमचं भौतिकशास्त्र किंवा गणित हे विषय घेऊन सायन्स शाखेतील पदवी पाहिजे, किंवा अभियांत्रिकी शाखेतील कुठल्याही डिग्रीची कुठल्याही ब्रँचची पदवी असली तरी चालते. याला ARTO होण्यासाठी इलिजिबल होता येतं. बाकी आर्ट कॉमर्सवाल्यांना या ठिकाणी बसता येत नाही. या फक्त 5 पोस्ट एक्सेप्शनल आहेत. 23 पोस्टसाठी सर्वांना अपेअर होता येतं. या 5 पोस्टसाठी स्पेशल त्या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आहे. उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ यासाठी किंवा उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब या 2 ह्यांसाठी सांविधिक विद्यापीठाचे अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी, इतर सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा त्याशी रिलेटेड असणाऱ्या सर्व डिग्रीज, किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी, किंवा सायन्स जी काही शाखा आहे सायन्समधून तुमची मान्यताप्राप्त विद्यापीठांची डिग्री असणं गरजेचं आहे. तर आणखी काही महत्त्वपूर्ण घडामोडी, मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. मराठी भाषा तुम्हाला आलीच पाहिजे. पदवीच्या शेवटच्या वर्षात जे विद्यार्थी बसलेले आहेत पदवीच्या शेवटच्या वर्षात, तर मुख्य परीक्षेचा फॉर्म भरत असताना त्यांच्या हातामध्ये डिग्री असणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षेच्या फॉर्मच्या लास्ट डेटपर्यंत, मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याची जी काही लास्ट डेट आहे, तुम्ही फॉर्म भरत असताना तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे तुम्ही सबमिट करत असताना. तर हे आहे शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षेला बसण्यासाठी अलाउड केलं जातं, पण मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स पाहिले जातात. हे झालं शैक्षणिक अर्हता. तर पुढील माहिती आपण पाहूया या ठिकाणी. शुल्क फी म्हणजेच फीस, परीक्षेची जी काही फीस आहे पूर्व आणि मुख्यासाठी वेगळी असते. प्रस्तुत परीक्षेकरता आयोगाकडून आकारण्यात येणारे शुल्क खालीलप्रमाणे आहे. परीक्षेचे नाव राज्यसेवा पूर्व परीक्षा. अमागास म्हणजेच अनरिझर्व्ड ओपन कॅटेगरीसाठी आहे 524, आणि मागासवर्गीय व अनाथ म्हणजेच कास्ट कॅटेगरीसाठी आहे 324. तर राज्यसेवा मुख्य परीक्षेची तीच फी आहे, 524 ओपनसाठी, 324 कास्टसाठी किंवा अनाथांसाठी. विमुक्त जाती, भटक्या जाती, विशेष मागासवर्ग, भटक्या जाती क, भटक्या जाती ड, इतर मागास वर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या प्रवर्गातील उन्नत व प्रगत गटात क्रीमी लेअरमध्ये मोडणाऱ्या उमेदवारांना आरक्षणाचा व वयोमर्यादेचा फायदा देय नसल्याने त्यांनी अमागास उमेदवारांप्रमाणे शिक्षण शुल्क भरणे आवश्यक आहे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण लाईन आहे, तुम्ही नोट करून घ्या. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, ओबीसी मध्ये असाल, VJ असाल, NT मधील 1, 2, 3 कॅटेगरीमध्ये असाल, त्यानंतर SCBC असाल किंवा EWS असाल, याच्यामध्ये EWS तर काय याच्यामध्ये कास्टचा नाही, इकॉनॉमिकलच आहे. तर या सर्व EWS या सर्व आहेत ना, या 5 कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल आणि तुमचं उत्पन्न किमान प्रगत व उन्नत गटाच्या वरती असेल, क्रीमी लेअर जर मोडत असेल, क्रीमी लेअरच्या वरती असेल आणि तुम्ही प्रगत व उन्नत गटात मोडत असाल, तर तुम्हाला आरक्षणाचा फायदा घेता येत नाही. तुम्हाला ओपनमधून त्या ठिकाणी फॉर्म भरावा लागतो. फीस देखील ओपनचीच भरायची आहे आणि तुम्हाला वयोमर्यादा देखील ओपनचीच फॉलो करायची आहे. SC आणि STच्या बाबतीमध्ये ती इन्कमची अट नाही. SC आणि ST असेल तर तुम्हाला आरक्षणाचे लाभ मिळतीलच, तुमचं इन्कम कितीही असू द्या. पण OBC, VJ, NT1, NT2, NT3, SCBC या सर्व कॅटेगरीजमध्ये इन्कमची अट टाकलेली आहे. त्याचबरोबर आपण आता आणखी एक महत्त्वपूर्ण पुढच्या स्लाईडमध्ये माहिती पाहूया. आता हे झालं परीक्षेसंदर्भातली महत्त्वाची माहिती. मग अशी लिगल माहिती बघितली. पूर्वपरीक्षेची योजना म्हणजे परीक्षेचे पॅटर्न काय आहे बघूया. परीक्षेचे टप्पे, 1 लेखी परीक्षा, एकूण गुण 400. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हे स्ट्रॅटेजीचा भाग आहे.
मला याच्यामध्ये जास्त महत्त्वपूर्ण वाटतं. बाकीच्या ज्या चर्चा आहेत त्या लीगल आहेत, लिगॅलिटीज पूर्ण करण्यासाठी आहेत. पण ही तयारी संदर्भातली चर्चा आहे, पूर्वपरीक्षा वगैरे पॅटर्न वगैरे. तर पूर्वपरीक्षेचे टप्पे किती आहेत? मुख्य आपल्या एक राज्यसेवेचे 3 टप्पे आहेत, 2 टप्पे आहेत, पूर्व आणि मुख्य. आणि त्याच्यामध्ये मुख्यमध्ये लेखी आणि मुलाखत. तर पूर्वपरीक्षेचे आणखी किती टप्पे आहेत? तर एकच टप्पा आहे, लेखी परीक्षा आहे 400 गुणांची. त्याच्यामध्ये 2 पेपर आहेत, अनिवार्य. तुम्हाला दोन्ही पेपरला उपस्थित राहणं अनिवार्य आहे. पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये प्रश्नांची संख्या आहे 100. पेपर 2 मध्ये प्रश्नांची संख्या आहे 80. पेपर 1 मधील गुण आहेत 200, पेपर 2 मधील गुण आहेत 200. पेपर 1चा दर्जा पदवी दर्जाचे क्वेश्चन असतात आणि पेपर 2चा जो दर्जा आहे अभ्यासक्रमातील मुद्द्यांनुसार, म्हणजे अभ्यासक्रमातली जे काही कंटेंट्स आहेत त्या विशिष्ट कंटेंटला विशिष्ट असा दर्जा ठरलेला आहे. मुद्दा क्रमांक 1 ते 5 म्हणजे पदवी, कंटेंट 1 to 5 पदवी आहे. मुद्दा क्रमांक 6 10वी लेवल आहे. मुद्दा क्रमांक 7 10वी ते 12वी लेवल आहे. मुद्द्यांनुसार त्या ठिकाणी त्यांची लेवल आहे, अभ्यासक्रमाची त्या ठिकाणी पातळी ठरवण्यात आलेली आहे. क्वेश्चन कुठल्या लेवलवरती, आता डिफिकल्टी लेवलवरती. आणि माध्यम दोन्ही आहे, इंग्रजी व मराठी. दोन्ही माध्यममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न दिसतील क्वेश्चन पेपरमध्ये. आणि दोन्हींचा वेळ सेमच आहे, 2 तास आहे. आणि पेपर 2चा पण 2 तास आहे. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, याची नोंद घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त MCQच असणार आहेत राज्यसेवेमध्ये. कुठेही जा तुम्हाला लेखी परीक्षा नाही, अशी उत्तर लिहायचे, डिस्क्रिप्टिव्ह टाईप नाही, निबंधात्मक परीक्षा नाही. तुम्हाला फक्त MCQ आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे आयोगानं तुम्हाला त्या ठिकाणी थापालॉजी करण्याचा कुठेही चान्स दिलेला नाही किंवा बात्या मारण्याचा चान्स नाही. त्या ठिकाणी तुम्हाला करेक्ट आन्सर चॉईस करावं लागेल. MCQजमध्ये केवळ आणि केवळ एक एक्सेप्शन आहे, CSAT मधला जो डिसिजन मेकिंगचा पार्ट आहे, डिसिजन मेकिंग एबिलिटी, त्यातले जे 5 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असं स्वातंत्र्य आहे की तुम्ही ॲटलिस्ट 3 पैकी 1 कुठला निवडला, कुठला किती ना किती मार्क मिळतात. ॲक्युरेटली एकच निवडावं असं नाही. 4 ऑप्शनपैकी तुम्ही 3 ऑप्शन असे टोटली करेक्ट असतील. त्यामध्ये तुम्ही किती योग्य पर्याय निवडताय त्यावर तुमचं वेटेज असेल. तुम्ही सगळ्यात स्ट्रॉंग पर्याय निवडला असेल तर 2.5 मिळतील. त्यापेक्षा कमी असेल तर 1.5 मिळतील. आणि त्यापेक्षा कमी जर महत्त्वाचं असेल तर 1 मिळतील. हे एक्सेप्शन आहे. बाकी तुम्हाला सर्व MCQजपैकी करेक्ट MCQ निवडला तरच मार्क करेक्ट मिळतील. तर हे झाले पूर्वपरीक्षेचे पेपर 2 आहेत. याच्यामध्ये एक इंटरव्हल असतं आणि एकाच दिवशी परीक्षा घेतली जाते. अभ्यासक्रम जो आहे तो पुढील लेक्चर्समध्ये आपण येणाऱ्या स्ट्रॅटेजी वगैरेच्या लेक्चरमध्ये पाहूया. परीक्षा केंद्र कोणकोणते आहेत? परीक्षा केंद्र आपण पाहूया. हे आहेत औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे. हे अशा पद्धतीचे परीक्षा केंद्र आहेत. 4च परीक्षा केंद्र आहेत. कशाचे आहेत ते? औरंगाबाद, नागपूर, मुंबई आणि पुणे हे मुख्य परीक्षेचे केंद्र आहेत. आणि पूर्व परीक्षेचे जे केंद्र आहेत ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची नोंद घ्यायची आहे. पूर्व परीक्षा तुम्हाला तुमच्या जिल्हा केंद्रांवर देण्यात येता येते, पण मुख्य परीक्षेला तुम्हाला मात्र या 4 केंद्रांवरती जावं लागतं, औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणखी एक मुद्दा, आपण पूर्व परीक्षेचे टप्पे अनुभवले, आता मुख्य परीक्षेची योजना पाहूया. मुख्य परीक्षेचे टप्पे पहा. परीक्षेचे टप्पे 2 आहेत. 2 टप्प्यांमध्ये घेतले जाते. पहिला टप्पा आहे लेखी परीक्षा आणि दुसरा टप्पा आहे मुलाखत. जसं आपण पाहिलं होतं की परीक्षा ही 2च टप्प्यांमध्ये घेतली जाते आपली राज्यसेवा. एक आहे पूर्व, दुसरी आहे मुख्य. पूर्व परीक्षा ही एकाच टप्प्यात आणि मुख्य परीक्षा मात्र 2 टप्प्यात घेतली जाते. त्याची आहे लेखी आणि मुलाखत. लेखी परीक्षेचे गुण आहेत 800 गुण, 800 गुणांसाठी घेतली जाते. आणि मुलाखत आहे 100 गुण, 100 गुणांसाठी मुलाखत घेतली जाते. तर स्वरूप पहा. प्रस्तुत लेखी परीक्षेमध्ये खालील नमूद केल्याप्रमाणे 6 अनिवार्य प्रश्नपत्रिका असतील. पेपर क्रमांक 1, त्याच्यानंतर पेपर क्रमांक 1 मध्ये भाषा पेपर 1 असेल, मराठी आणि इंग्रजी. तर त्याच्यामध्ये 50-50 गुणांसाठी असतील. मराठी 50, इंग्रजी 50. आणि दर्जा असेल उच्च माध्यमिक शालांत. उच्च माध्यमिक शालांत म्हणजेच हायस्कूल एज्युकेशनचा दर्जा असेल. आणि दुसरा जो पेपर आहे, दुसरा पेपर भाषा पेपर 2, भाषा पेपर 1 आणि भाषा पेपर 2 असे भाषेचे 2 असतील. भाषा पेपर 1 मध्ये मराठी इंग्रजी दोन्ही आहे आणि भाषा पेपर 2 मध्ये पण मराठी इंग्रजी दोन्ही आहे, पण दर्जा वेगळा आहे. भाषा पेपर 2 मध्ये प्रश्नांची संख्या आहे 50 आणि गुण आहेत 50. दर्जा आहे पदवीचा. फरक इतकाच आहे, भाषा पेपर 1 मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उच्च माध्यमिक शालांत दर्जा आहे, 2 मध्ये पदवी दर्जा आहे. माध्यम आहे मराठी इंग्रजी. भाषा पेपरसाठी मात्र एक गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की ज्या भाषेचा पेपर आहे त्याच भाषेमध्ये पेपर तुम्हाला विचारला जाईल. मराठी भाषेचा पेपर असेल मराठीत, इंग्रजीचा इंग्रजीत. पेपर 2 मध्ये पण मराठीचा मराठीत, इंग्रजीचा इंग्रजीत. पेपर 1चा वेळ आहे 3 तास आणि पारंपरिक वर्णनात्मक. मग अशी एका गोष्टीवरती आपली चर्चा झाली की MPSCची पूर्ण परीक्षा, MPSC परीक्षा
MPSC जी परीक्षा आहे पूर्णतः MCQ आहे. याला हे एक्सेप्शन आहे. केवळ पेपर 1 आहे जो भाषेचा, हा जो भाषा पेपर 1 मराठी आणि इंग्रजी 3 तासांचा पेपर हा वर्णनात्मक आहे, डिस्क्रिप्टिव्ह निबंधात्मक पेपर आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. या फक्त पेपरमध्ये तुम्हाला लिखाण करण्याचं किंवा निबंधात्मक उत्तरं लिहिण्याचा चान्स आहे. बाकी सर्व पेपर हे मल्टिपल चॉईस असणार आहेत MCQ. भाषा पेपर 2 सुद्धा वस्तुनिष्ठ पर्याय आहे. पेपर 2 सुद्धा MCQ वाईज आहे. त्याच्यानंतर सामान्य अध्ययन 1 म्हणजेच पेपर क्रमांक 3 सामान्य अध्ययन 1 150 गुणांसाठी 150 प्रश्न आहेत. त्यानंतर सामान्य अध्ययन 2 150 गुणांसाठी 150, सामान्य अध्ययन 3 150 गुणांसाठी 150 आणि सामान्य अध्ययन 4 150 गुणांसाठी 150 क्वेश्चन. अशा पद्धतीने 3, 4, 5, 6 पेपर असतात. टोटल असे 6 पेपर आहेत लेखीचे. केवळ मगाशी मी सांगितलं की टोटली MCQज आहेत, पण टोटली नसून याला एक एक्सेप्शन आहे. पेपर क्रमांक 1 जो भाषा आहे तो 3 तासांचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, याची नोंद घ्यायची आहे. मगाशी चुकून मी पूर्ण पेपर MCQ असल्याचं या ठिकाणी सांगितलं होतं, पण शक्यतो 95% आपला MCQचा पेपर MPSCचा पेपर राज्यसेवेचा MCQच आहे. फक्त हे भाषेचं ज्ञान तपासण्यासाठी आयोगानं डिस्क्रिप्टिव्ह ठेवलेला आहे. 3 तासाचा हा वर्णनात्मक पेपर. आणि दुसरा आहे भाषा पेपर आहे तो MCQ आहे मात्र. आणि या सर्व 4 पेपरची डिग्री असेल लेवल असेल पदवी, आणि यांचं माध्यम मात्र मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये आहे. आणि कालावधी मात्र 2 तासच आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ओके. अभ्यासक्रम त्यानंतर आपण पुढील भागामध्ये चर्चा करू किंवा आयोगाच्या वेबसाईटवरती आपल्याला मिळून जाईल. आता खालील नोंद घ्यायची आहे. मुख्य उत्तरपत्रिकेव्यतिरिक्त उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत पुरवणी उत्तरपत्रिकेचा पुरवठा केला जाणार नाही. एकाच उत्तरपत्रिकेवर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे, पुरवणी मिळणार नाही. भाषा पेपर क्रमांक 1 मधील दोन्ही भागांकरता मराठी व इंग्रजी एकच संयुक्त प्रश्नपत्रिका राहील. भाषा पेपर क्रमांक 1 जो आहे मराठी आणि इंग्रजी, जो वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्याला MCQज नाहीत, 3 तासांचा पेपर, तो एकाच प्रश्नपत्रिकावरती असतील, दोन्ही पण मराठी आणि इंग्रजी. भाषा पेपर क्रमांक 2 मधील दोन्ही भागांकरता म्हणजेच मराठी व इंग्रजी एकच संयुक्त प्रश्नपत्रिका राहील. यासाठी देखील सुद्धा एकच प्रश्नपत्रिका असेल पेपर 2 साठी सुद्धा, मराठी आणि इंग्रजीसाठी. त्यामध्ये खालील 2 विभाग राहतील. मराठी भाषेचे प्रश्न 1 ते 50 आणि इंग्रजी भाषेचे प्रश्न 50 ते 100 असतील. ही झाली त्या ठिकाणी मुख्य परीक्षेची रचना. तर आपण धावत्या आढाव्यामध्ये या ठिकाणी पाहत आहोत. पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी एकाच लेक्चरमध्ये कव्हर करायची असल्यामुळे आपण थोडंसं फास्ट घेत आहोत. डिटेलमध्ये एक ना एक कंटेंटवरती स्ट्रॅटेजी प्रिपरेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे, कशा पद्धतीने सामोरे गेलं पाहिजे, याची युनिक चर्चा. युनिक म्हणजे अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आपल्याला कुठल्याही अकॅडमीमध्ये, कुठल्याही पुस्तकामध्ये, कुठल्या क्रॅकरकडून सांगण्यात येणार नाही. अशी स्ट्रॅटेजी जी पर्सनल एक्सपिरियन्समधून आहे ती तुम्हाला सांगण्यात येईल राज्यसेवेसाठी. परंतु तत्पूर्वी आपण येणाऱ्या व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणारे अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला पुढची माहिती आपण या ठिकाणी अनुभवूया. लेखी परीक्षेचा निकाल. आता पहा, वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येकी 3 चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे उत्तर गुणांमधून वजा करण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. मग अशी आपण चर्चा केली की MCQजमध्ये एकच उत्तर असं निवडायचं आहे, इथे बरोबर असेल. फक्त डिसिजन मेकिंग सोडलं तर बाकी सर्व तुम्हाला ॲक्युरेटली निवडायचंच आहे. आणि एक उत्तर चुकीचं निवडलं तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. आता सध्या MPSCचा नियम बदललेला आहे, आता 1/4 आलेला आहे. बहुधा त्या ठिकाणी कन्फर्मेशन घेऊन मी आणखी आपल्यापर्यंत येईन. त्याच्यानंतर 6.4.2 उमेदवाराने एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा जास्त उत्तरे दिली असल्यास सदर प्रश्नाचे उत्तर चूक असल्याचे समजून परिच्छेद क्रमांक 6.4.1 मधील तरतुदीनुसार गुण वजा करण्यात येतील. म्हणजे पहिलं कसं होतं की विद्यार्थी निगेटिव्ह मार्किंग टाळण्यासाठी जर त्यांना कन्फर्म झालं की आपण चुकीचं केलेलं आहे तर डबल राऊंडिंग करून यायची. तर आता तसं नाही, डबल राऊंड केलं तरी चुकच धरलं जाईल. आणि वाटल्यास उलटं एक तुम्ही करून आला तर ते बरोबर येण्याची शक्यता आहे, पण 2 केल्यानंतर ते चूक धरलं जाईल आणि निगेटिव्ह मार्किंगमध्ये मार्क कटतील. आता एक महत्त्वाचं आहे पहा, भरावयाच्या एकूण पदांपैकी प्रत्येक प्रवर्ग उपप्रवर्गासाठी सुमारे 53 उमेदवार मुलाखतीकरिता उपलब्ध होतील. मुलाखतीच्या जेवढ्या जागा आहेत एकूण त्याच्या 53 उमेदवार मुलाखतीकरिता उपलब्ध होतील. अशा रीतीने सर्व पेपरच्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणांची किमान सीमारेषा कट ऑफ लाईन निश्चित करण्यात येईल. सदर सीमारेषा सर्व उमेदवारांसाठी एकच किंवा प्रत्येक सामाजिक प्रवर्ग उपप्रवर्गासाठी तसेच महिला, दिव्यांग, खेळाडू, अनाथ इत्यादींसाठी वेगवेगळी असेल. म्हणजे जी काय सीमारेषा असेल ती आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार वेगवेगळी असेल. म्हणजे ती समजा ओपन असेल, ओपनसाठी वेगळी असेल, OBCसाठी वेगळी, OBC फिमेल असेल त्यासाठी वेगळी, दिव्यांग असेल त्यांच्यासाठी वेगळी, स्पोर्ट्समॅन असेल वेगळी, त्याच्यानंतर डिफेन्स कॅटेगरी असेल वेगळी, प्रत्येक कॅटेगरीमध्ये वेगळी असेल. प्रत्येक प्रवर्ग उपप्रवर्गासाठी आयोगाने निश्चित केलेल्या सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना
त्यांनी अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे ते विहित अटींची पूर्तता करतात असे समजून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात मुलाखतीसाठी पात्र समजण्यात येईल. म्हणजे तुम्ही जी माहिती दिली आहे ती योग्य आहे अशी समजून, दिलेली माहिती योग्य समजून तुम्हाला त्या ठिकाणी आयोग संधी देणार आहे त्या परीक्षेमध्ये बसण्याची, मुख्य परीक्षेला मुलाखतीला बसण्याची. प्रस्तुत लेखी परीक्षेमधून मुलाखतीसाठी अर्हता प्राप्त होण्याकरिता शतमत पर्सेंटाईल पद्धत लागू आहे. प्रस्तुत परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराच्या एकूण गुणांच्या तुलनेत खालीलप्रमाणे किमान शतमत गुण प्राप्त करणारे उमेदवार मुलाखतीसाठी विचार करण्यासाठी पात्र असतील. या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला मिनिमम त्यांनी मार्क सांगितलेले आहेत. कट ऑफ लाईन तर क्रॉस करायचीच आहे, पण जो टॉपर विद्यार्थी असेल त्याच्या 35% अमागास असेल, यू आर अनरिझर्व्ड कॅटेगरी ओपन असेल तर टॉपर विद्यार्थ्याच्या 35% गुण मिळणं अपेक्षित आहे. मागासवर्गीयाला 30%, म्हणजे कास्ट कॅटेगरीसाठी SC असेल, OBC असेल, ST असेल, NT असेल त्यांना 30%, दिव्यांगांना 20% घ्यायचे आहेत. अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू किमान शतमत 20% घ्यायचे आहेत टॉपर विद्यार्थ्याच्या, तर तुम्हाला क्वालिफाईड केलं जाईल मुलाखतीसाठी. त्याच्यानंतर पुढील माहिती आपण या ठिकाणी अभ्यासूया. पदांचा पसंतीक्रम. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही शंका असते की पदांबाबत कशी भरती केली जाते. उपजिल्हाधिकारी, उपपोलीस अधीक्षक, सहाय्यक राज्य उत्पादन शुल्क, त्याच्या सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सहाय्यक राज्य कर आयुक्त, या सर्व पदांसाठी पसंतीचा क्रम कसा असतो. मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी अर्हता प्राप्त ठरलेल्या व जाहिरात अधिसूचनेतील विहित केलेल्या अर्हता व अटी शर्ती पूर्ण करीत असलेल्या उमेदवारांना संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने देणे आवश्यक राहील. अशा प्रकारे पसंतीक्रम नमूद करण्याची फक्त एकच संधी उमेदवारास खालील अटींवर देण्यात येईल. म्हणजे मुख्य परीक्षेला लेखी परीक्षेने क्वालिफाय केलेली आहे आणि मुलाखतीसाठी जे पात्र झालेले आहेत मुलाखतीसाठी, तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मॉड्यूलद्वारे, ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या पदांचा 28 पदं जे आहेत आणि त्यापैकी तुम्ही किती पदांसाठी एलिजिबल आहात. समजा एक विद्यार्थी 25 पदांसाठी आहे तर तुम्ही 25 पदांसाठीचा सिक्वेन्स तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीतच सादर करायचा आहे. नंतर पसंतीक्रम आयोगात सादर केल्यानंतर पदाच्या पसंतीक्रमात बदल करण्यासंदर्भात विनंतीचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. एकदा सबमिटचं बटन दाबलं, त्या ठिकाणी सबमिट केलं की त्या ठिकाणी आयोग तुम्हाला चेंज करू देणार नाही. आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पसंतीक्रम सादर न केल्यास अधिसूचनेत नमूद केलेल्या पदाक्रमानुसारच त्याचा पसंतीक्रम आहे असे समजण्यात येईल व त्यानंतर त्यात बदल करण्याची संधी नाही. जर तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म म्हणजेच प्रेफरन्स नाही दिला पदांचा, तर जे काही आपले 28 पदं पाहिले आता आपण, त्यांच्या रँकिंगनुसार तुमचे पदांची अलॉटमेंट केली जाईल. तुमच्या मार्कानुसार तेच तुमचा प्राधान्यक्रम आहे असं ग्राह्य धरण्यात येईल आणि त्यानुसार तुमची अलॉटमेंट केली जाईल. संबंधित पदाकरता विहित शारीरिक पात्रतेच्या व शैक्षणिक अर्हतेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदासाठी पसंतीक्रम नमूद करू नये. संबंधित पदासाठी विहित शारीरिक पात्रतेच्या व शैक्षणिक अर्हतेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांनी पसंतीक्रम नमूद करू नये. म्हणजे हे रिपीट का केलं, जर तुम्ही त्या पदासाठी इलिजिबल नसाल, शारीरिकरित्या किंवा शैक्षणिकरित्या कुठल्याही पद्धतीचं तुमचं कुठंतरी एका ठिकाणी तुम्ही इलिजिबल नसाल किंवा शैक्षणिक अर्हता नसेल, तर तो पसंतीक्रम द्यायचा नाही. त्या ठिकाणी दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत शासन निर्णयाद्वारे दिव्यांग उमेदवारांना एखाद्या पदावर नियुक्तीसाठी अपात्र ठरवले असल्यास त्याचा संबंधित पदासाठी विचार केला जाणार नाही. याबाबतचा तपशील जाहिरात अधिसूचनेमध्ये दिला जाईल. तर त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता मुलाखत, शेवटचा टप्पा आहे मुलाखत, त्याची चर्चा आपण करूया. विहित सीमांकन रेषेनुसार लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी प्राप्त उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. मुलाखत 100 गुणांची असेल. ही मुलाखत असेल 100 गुणांची आणि 100 गुणांची मुलाखत तुमची घेतली जाईल. ते 800 गुणांमध्ये ते 100 गुण ॲड केले जातील. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता जाहिरात अधिसूचनेतील अर्हता अटी शर्तींनुसार मूळ कागदपत्रांच्या आधारे तपासली जाईल आणि अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्र सादर करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. या मुलाखतीला जात असताना तुमच्याकडून हे क्रम प्राप्त आहे की तुम्ही सर्व कागदपत्रे घेऊन जायचं आयोगाकडे आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी हे मिळणार आहे, मुलाखतीमध्ये प्रवेश मिळणार आहे, मुलाखत देण्याचा चान्स त्या ठिकाणी मिळणार आहे. तर शेवटच्या स्लाईडवरती आपण येऊया आपल्या लेक्चरचा शेवटचा भाग. विहित कागदपत्रे सादर न करू शकणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. मुलाखतीला जात असताना जर फाईल नाही गेली, आतापर्यंतच्या कार्यकर्तृत्वाची फाईल जर आपण नाही नेली, तर त्या ठिकाणी मुलाखतीतून आपल्याला डिबार करण्यात येईल, रद्द करण्यात येईल. याची मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच त्याकरिता कोणतीही मुदतवाढ देण्यात येईल जाणार नाही.
मुलाखतीच्या आधीच काय असेल ते आपले कागदपत्र जमा करून घ्यायचे आहेत, आपले जे काय रिक्वायर्ड व्हेरिफिकेशनसाठी जे डॉक्युमेंट्स आहेत, आणि ते मुलाखतीला जात असताना आपल्यासोबत न्यायचे आहेत. वरील प्रमाणे लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या कार्यक्रमानुसार तसेच आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी व विविध वेळेतच घेण्यात येतील. तुमच्यासाठी व्हेन्यू आणि टाईम डिस्प्ले केला जाईल. मुलाखत कुठे होणार आहे आणि कशी होणार आहे या सर्व पद्धतीचं त्या ठिकाणी डिक्लेअर केलं जाईल आणि त्याच नंतर तुमची मुलाखत त्या ठिकाणी घेण्यात येईल. ओके. आणि अंतिम निकाल सगळ्यात ज्याची वाट आपल्याला असते, अंतिम निकालासाठी सर्वजण करत असतात. अंतिम निकाल काय लागेल? लेखी परीक्षा आणि मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांचे, पूर्वपरीक्षा नाही, केवळ लेखी आणि मुख्य परीक्षेमध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखत या 2 परीक्षांचा अभ्यास करून प्राप्त केलेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणवत्ता क्रमानुसार यादी तयार करण्यात येते. सदर गुणवत्ता यादीमधील समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराचा प्राधान्यक्रम रँकिंग उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांमध्ये नमूद केलेल्या निकषानुसार किंवा कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार ठरवण्यात येईल. समान गुण जर कोणी ग्राह्य केले असतील सेम कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी, कॅटेगरी सेम आणि गुण देखील सेम, तर त्यांच्या सिलेक्शनच्या वेळी उमेदवारांना सर्वसाधारण सूचना म्हणून आयोगाचा या ठिकाणी एक PDF आहे, त्यातील नियमावलीनुसार किंवा कार्यानियमावलीतील तरतुदीनुसार त्या ठिकाणी करण्यात येईल. ओके. जी काही नियमावली असेल कार्यानियमावली त्यानुसार करण्यात येईल. शिफारस उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांमध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार उमेदवारांच्या शिफारसी शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठवल्या जातात. ज्या विभागामध्ये तुमची निवड झाली आहे तिथं MPSC कडून तुमच्या शिफारसी पाठवल्या जातात की MPSC तुमची शिफारस करते, यांना तुम्ही तिथं घ्या, कारण आम्ही यांची निवड केलेली आहे. आणि शिफारस केल्यानंतर मुलाखत घेतलेल्या उमेदवारांना मुलाखतीनंतर त्यांची नियुक्तीसाठी शासनाकडे शिफारस करण्यात आलेली आहे किंवा नाही हे त्यांच्या प्रोफाईलद्वारे कळवण्यात येईल. तसेच शिफारस झालेल्या उमेदवारांची नावे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. शिफारस म्हणजे थोडक्यात फायनल सिलेक्शन तुमचं शिफारस केली आहे का नाही तुमची त्या डिपार्टमेंटमध्ये त्या आयोगाने, तर तिथं तुम्हाला प्रोफाईलमध्ये कळवण्यात येईल. प्रस्तुत परीक्षा योजना उमेदवारांना परीक्षेचे स्वरूप समजण्यास सुलभता व्हावी हेतूने प्रसिद्ध करण्यात येत असून यामधील कोणतीही तरतूद प्रस्तुत परीक्षेची जाहिरात अधिसूचना संबंधित शासन निर्णय व आयोगाच्या कार्यनियमावली यांमधील तरतुदींशी विसंगत असल्यास प्रस्तुत परीक्षेची जाहिरात अधिसूचना संबंधित शासन निर्णय व आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदी ग्राह्य धरण्यात येतील. म्हणजे याच्यामध्ये काही चेंजेस झाले असतील तर आयोग वेळोवेळी डिस्प्ले करेल आणि तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी परीक्षेची पॅटर्न या ठिकाणी सांगण्यात आले आहे. तर ही झाला सिलेबस. तर आज आपण लीगल जे काही रिक्वायरमेंट्स आहेत राज्यसेवेसाठी त्या जवळपास 80 ते 90% महत्त्वपूर्ण सर्व पॉईंट चर्चा केलेले आहेत लीगल सगळे. आणि बाकीची जी काय माहिती आहे तयारी, बुक लिस्ट, मार्गदर्शन, ट्युशन वगैरे बाकी सर्व गोष्टी, अभ्यास कसा करावा अत्यंत युनिकली आपण चर्चा त्याची पुढील लेक्चर्समध्ये करूया. तत्पूर्वी आज आपण या ठिकाणी ही चर्चा सफिशियंट आहे आजच्या लेक्चरमध्ये आणि जवळपास सगळे पॉईंट्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये काही पॉईंट्स राहून गेले असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू किंवा आपण MPSCचे डॉक्युमेंट्स पहा, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि आणखी एक विनंती करतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या जवळच्या मित्रांना आपलं चॅनल शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तत्पूर्वी आपणा सर्वांना धन्यवाद. ओके.